पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलातर्फे, त्याचबरोबर भीमसेन जोशी अध्यासनातर्फे आणि आम्हाला अर्धसहाय्य देणाऱ्या सर रतन टाटा ट्रस्ट या संस्थेतर्फे MA आणि BAच्या नाट्य विभागाच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्यासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचं नाटक मी एक माझे दोन, जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचं हे नाटक आहे. कारण BA आणि MAच्या प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाला विविध पद्धतीच्या नाट्य अभिनयाच्या पद्धती याचा अभ्यास असतो. पाश्चिमात्य अभिनय शैलीमधलं कॉमेडिया डेलार्ट नावाची एक विदूषकी नाटकाची परंपरा 16व्या शतकात सुरू झाली, त्याची माहिती या परिपत्रकात दिलेली आहे. माझे सहकारी प्राध्यापक प्रवीण भोळे यांचा हा या पद्धतीच्या अभ्यासाचा विषय आहे आणि नुकताच त्यांनी अशा विविध पद्धतीच्या अभिनय शैलीवर भारतीय परंपरेतल्या आणि पाश्चिमात्य परंपरेतल्या नानाविध अभिनय शैली ज्या आहेत त्याच्यावरचा अभ्यास PhD साठी नुकताच तो पूर्ण केला. डॉक्टर राजीव नाईक हे त्यांचे मार्गदर्शक आहेत आणि तो थिसिस हे पुढल्या आठवड्यामध्ये विद्यापीठाकडे ते तपासणीसाठी सुपूर्त करणार आहे. गेली 4-5 वर्ष त्यांचं संशोधन या विविध अभिनय पद्धतीविषयी चाललेलं होतं. त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युजेनिओ बार्बा यांच्या ओदिन थिएटरला होल्स्टेब्रो या डेन्मार्कमधल्या एका छोट्या खेडेगावात युजेनिओ बार्बाचा एक नाट्य आश्रम आहे, तिथं त्यांनी भेट देऊन तिथली रेसिडेन्सी पूर्ण केली 10 दिवसाची. आणि त्यानंतर कॉमेडिया डेलार्टचं जे टेक्निक आहे, विदूषकी पद्धतीची अभिनय शैली, पाश्चिमात्य पद्धतीची, आपल्या संस्कृतातल्या विदूषक शैलीची नाही, त्याचे जे काही खाचे खोचे आहेत, काही ताळमेळ आहेत आणि त्याचा जो अभ्यास युरोपमध्ये आत्ता जो केला जातो त्या परंपरेचा, त्याच्या कार्यशाळेला ते स्पेनमध्ये 1 आठवडा गेलेले होते. आणि इथं आल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला की या पद्धतीच्या अभिनय शैलीला घेऊन मराठीमध्ये काम करता येईल का आणि त्या अभिनय शैलीची एक झलक ही मराठी प्रेक्षकांना देता येईल का, म्हणून या नाटकाची निर्मिती झाली. यांना सहाय्य मिळालं ते आनंद चाबुकस्वार यांचं. आनंद चाबुकस्वार हे थिएटर आणि थेरपीमध्ये काम करणारे संशोधक आणि विचारवंत आहेत. ते युरोपमध्ये जवळपास 3.5 वर्ष त्यांनी थिएटर आणि थेरपी या विषयाचा पद्धतशीर अभ्यास केला. कॉमेडिया डेलार्ट या परंपरेमध्ये मुखोटे करण्याची एक परंपरागत पद्धत आहे, मास्क मेकिंग, त्याचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आणि तो अभ्यासक्रम आनंद चाबुकस्वारांनी आमच्या मुलांच्या मध्ये तो पूर्ण केला. आज जे आपण मुखोटे बघणार आहात हे सगळे मुखोटे पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं या कार्यशाळेमध्ये पूर्ण केलेले आहे. आजची जी विशिष्ट पद्धतीची वेशभूषा तुम्हाला दिसेल ती आमची माजी विद्यार्थिनी नीरजा पटवर्धन हिने सिद्ध केलेली आहे. ती आमच्या इथनं MA पास झाली आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामध्ये तिने कॉस्ट्युम डिझायनिंगचा MFA हा 3.5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विविध पद्धतीची कॉस्ट्युम डिझायनिंगच्या छटा ती शिकून आली आणि तिने आजची ही वेशभूषा जी आहे ती सिद्ध केलेली आहे. साधारण 1 तास 40 मिनिटाचा आजच्या नाटकाचा कालावधी आहे. हे वेगळ्या ज्याच्यात अंगिक अभिनय, कथानकाला फारसं महत्त्व नाही, विदूषकी थाटाचा अभिनय आणि तो अभिनय कसा व्यक्त करतात तो एक आमच्या मुलांना चॅलेंज होता. त्या चॅलेंजला ते कसे साथ देत आहेत ते आता आपल्याला कळेल. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या विद्यार्थ्यांना मी परीक्षेच्या शुभेच्छा देतो. ह्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षातला हे आमचं अखेरचं सत्र आहे. याची सांगता 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अयुका सभागृहामध्ये पंडित उल्हास कशाळकरांचे शास्त्रोक्त गायन आम्ही आयोजित केलेलं आहे.
सिनियर सिनियरा, स्त्री पुरुषांनो, बंधू भगिनींनो, आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत सिनियर कार्लो गोल्डिनीचे धमाल नाटक मी एक माझे दोन. सिनियर पात्रोने, आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आमच्यावर प्रेम केल्याबद्दल, आम्हाला जेवण आणि पैसे द्यायचं कबूल केल्याबद्दल. द्या द्या पैसे द्या. इतकी काही कशाला आहे, तुमच्यासाठी काही सॅम्पल्स आणलेत मी. सॅम्पल्स एक काम करा, तिकडे टेबल मांडा आणि टेबलावर ठेवून द्या, म्हणजे लोक येताना जाताना घेऊन जातील तुमचे सॅम्पल. टेबला बिबला काय मांडणार नाही, स्टेज वरून याची जाहिरात झाली पाहिजे बस. तुम्हाला माहिती आहे काय? काय? रान फुलापासून निर्मित अत्यंत गुणकारी असं औषध फ्रिकांड्यू. फ्रिकांड्यू हा काय काय आहे काय ते? म्हणजे काय नाही, स्टेज वरून नाटकातून याची जाहिरात झाली पाहिजे बस. आपण स्टेज वरून जाहिरात म्हणजे कसं काय? स्टेज वरून जाहिरात? विषय संपला. आता माझ्यासाठी रोल कोणता आहे तेवढा सांगा. रोल? हा अहो, तुमचा माणूस नाटक ठरवायला आला होता ना, त्यावेळेस मला म्हटला की माझ्यासाठी रोल आहे म्हणून. रोल? तुमच्यासाठी रोल आहे. नाटकाला कलाटणी देणारा महत्वपूर्ण रोल आहे. त्याचं नाव आहे फ्लोगोलोसो. फ्लोगोलोसो? हा कोण असतो? तो असतो एक प्रामाणिक, कष्टाळू, मेहनती असा हमाल असतो. तुमचा जन्मच मुळी फ्लोगोलोसो साकारण्यासाठी झालाय हो. बघा हे बरोबर आहे. हा एक काम करा, आता स्टेज वरून जरा फिरून बघा, तोपर्यंत मी नाटकाला सुरुवात करतो. फ्लोगोलोसो. इकडे इकडे काय इकडे काय पैसे पाहिजेत का? मी नाटकात काम करतो. अरे मग उत्तमच. मान फ्रिकांड्यू का? फ्रिकांड्यू हा बेस्ट. काय करायचं माहित आहे, नाटकात योग्य जागा बघायची आणि हा शब्द उच्चारून द्यायचा. फ्रिकांड्यू हा बेस्ट. बरं मी काय म्हणतो, फ्रिकांड्यू. हा आता बस नंतर फ्रिकांड्यू लगेच सुरू होत आहे मी एक माझे दोन. काहीतरी असं तसं आपल्या मुलांचं लग्न ठरलंय.
आपली मुलगी क्लरिचे म्हणजे तुझी मुलगी क्लरिचे आणि माझा पुत्र सिल्विओ यांचा विवाह निश्चित झाल्याचं मी घोषित करतो. वा 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 ब्रिघेला आणि मेरांडिना तुम्ही असाल या विवाहाचे साक्षीदार. ब्रिघेला मी होतो तुझ्या विवाहाचा साक्षीदार, तसा तू हो माझ्या मुलीच्या विवाहाचा साक्षीदार. चला आता आपण मस्त पैकी पार्टी करूया. छोटीशी. अरे 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 बाळांनो, उगाच मोठमोठ्या मेजवान्या जोडून बडेजाव मिरवण्यात काय मतलब आहे? आपण सगळे मिळून ब्रिगेलाच्या हॉटेलवर जाऊ, एक छोटीशी पार्टी करू. काय डॉक्टरे, काय बाळांनो, पटतंय ना? आता मी काय म्हणतो, पार्ट्यांना कारट्यांना काय विचारायचं, त्यांना करण्यापलीकडे दुसरं येतात काय? डोळा मात्र. पण फेदरिको रास्पोनी जर मेला नसता ना, तर आजचा दिवस काही बघायला मिळाला नसता. असं म्हणू नये, पण बरंच झालं मेला, नाहीतर तुझा हात माझ्या हाती कसा असता आला. प्रियतम सिल्विओ, वडिलांच्या सांगण्यावरून तयार झाले होते मी लग्नाला. शरीर झालं असतं त्याचं, पण हृदय फक्त तुला. क्लरीचे काय हो, बडा फेदरिको रास्पोनी मेला कसा? काय झालं की त्याच्या बहिणीवरून काहीतरी वाद झाले आणि एकानं त्याला भर मैदानात भोसकला. भोसकला. जागच्या जागी खेळ खलास. फेदरिको रास्पोनी म्हणजे तो तुरींचा का? तुरींचा, फक्त तुरींचा. अरे 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 वाईट झालं बिचारा. का रे, तू ओळखतोस त्याला? 3 वर्ष होतो ना मी तुरीनला. स्टॅडिओ डेला आल्पीला युवेंटसच्या मॅच पण बघितल्या. स्टॅडिओ डेला आल्पी हे तुरीन मधलं एक फुटबॉलचं स्टेडियम. त्याच्या बहिणीला ओळखतो मी. असू दे, असू दे, जाऊ दे. अशा शुभप्रसंगी मरणाच्या गोष्टी कशाला? जन्माला आलेला प्रत्येक जण कधी ना कधीतरी जाणारच आहे. तेव्हा शुभप्रसंगी मरणाच्या गोष्टी नको. चला आता पार्टीचा मेनू ठरवूया. मला ना सासरे बुवा, मला ना मी काय म्हणतो, मला एकट्याच्या पार्टी. मेराजीना बघ बरं कोण आलंय. सासरे बुवा, मला ना मी बोंजोर्नो. वा 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 वा, उत्तम 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 उत्तम, उत्कृष्ट. वा, कोण रे तू? आधी मला सांगा, ही कोण? ती मुलगी आहे माझी. वा 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 वा. आणि हा तिचा होणारा नवरा. अरे 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 अरे. आणि तू ग कोण? मी हिची सखी मेरांडिना. वा 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 वा, उत्तम उत्तम उत्तम, उत्कृष्ट. वा वा. तू कोण? काय हवंय तुला? कोणी पाठवलंय तुला? एकाच वेळी 3 प्रश्न. गरीबावर दया करा. हा गरीब कोणाला म्हणाला? त्याला स्वतःला की मला? तो स्वतःलाच म्हटला असावा. ठीक आहे. अरे गरीब कोण? तू कोण? अहो मी नोकर आहे. नोकर आहे तो. अरे पण कुणाचा? माझ्या मालकाचा. त्याच्या मालकाचा. नाव काय? नाव? अरे हो, मी बर्ग्यामोचा त्रुफाल्दिनो बाट्टीची. हा, तो बर्ग्यामोचा अरे तुझ्या मालकाचं नाव काय? माझ्या मालकाचं नाव आहे सिनियर फेडरिको रास्पोनी. ए, तो वर गेलाय. नाही, खाली उभा आहे. नाही रे, तो वर गेलाय. वर कसे जातील? हे खाली उभा आहे, मी वर आलोय. अरे तसे म्हणजे तो वर गेलाय, तो मेलाय. मेलाय? हो, जीव जाऊन मेलाय. जीव जाऊन मेलाय तो. अहो मग खाली जीव घेऊन उभा आहे तो कोण आहे? थांबा, मी बघून येतो. मी पण. तुम्हाला काय वाटतं? याचं डोकं फिरलंय का हा कुणी भामटाय? डोकं फिरलेला भामटा असावा. सिनियर फेदरिको जर जिवंत असेल तर? तर अरे देवा, फेद
फेदरिको, सिल्वियो, फेदरिको, सिल्वियो. नाही पण या फेदरिको रास्पोनीची काय भानगड असावी बरं? मी काय म्हणतोय, तो मेलेला असू दे नाहीतर जिवंत असू दे, आता काय उपयोग? आता फार उशीर झालाय हो. सिनियर पांतालोने, सिनियर पांतालोने, सिनियर पांतालोने. आपण एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरी आपल्यात काही व्यवहार झालेला आहे. मला वाटलं माझं जंगी स्वागत होईल, पण तुम्ही मला ताटकळत ठेवलं. मग कोण आपण? फेदरिको रास्पोनी. हा फेदरिको रास्पोनी? वा 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 वा. आपण सुखरूप असल्याचं पाहून खूप आनंद झाला. फार जिव्हारी लागला होता वा. खरा, पण देवाची कृपा मी बरा झालो आणि हा पहा वेनिसला येऊन पोहोचलो. हो, पण खरं म्हणजे तुम्ही मेल्याचं सांगितलं होतं मला 4-5 जणांनी. काळजी नसावी, मी काही बरोबर ओळखपत्र आणले. बर. या सर्व प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यातल्या काहींना आपण ओळखता. पत्र वाचून खात्री करून घ्यावी. ब्रिगेला मेले. प्रियतम सिल्वियो, वाटला होता रम्य भावी काळ, पण ठरली काळ रात्र. घेऊन करू काय तुझे हृदय मात्र? सिल्वियो. काय ब्रिगेला, कसं काय? बरं आहे ना? काय चाललंय आपलं? हॉटेल चालवतो मी इकडे. काय योगायोगे पहा, मी एक उत्तमचं हॉटेल शोधतोय. माझ्या हॉटेलवर खूप खोले आहेत, पण मला एकच बास. मी ही पत्र वाचली. हा. या पत्रामध्ये असं लिहिलंय. काय लिहिलंय? म्हणजे या पत्रात असं लिहिलंय की ही पत्र जवळ बाळगणारी व्यक्ती ही तुरीनचे फेदरिको रास्पोनीच असले पाहिजेत. असणारच. आणि ज्या अर्थी तुम्ही ही पत्र बाळगताय त्या अर्थी तुम्हीच ते असलं पाहिजे, याबद्दल काही शंकाच नाही. माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुमच्या प्रामाणिक स्नेहावर ठेवा. ब्रिगेला मला ओळखतातच. ब्रिगेला? याच त्या तो व्यक्ती फेदरिको रास्पोनी. बर. तर पत्रांचं वाचन झाल्यानंतर आणि ब्रिगेलाने खात्री पटवून दिल्यानंतर आपलं या घरात स्वागत असो. ग्रासियास, ग्रासियास, ग्रासियास. प्रियतम सिल्वियो, काय होईल आता? मला वाटते काळजी. होणार काय? माझी सलाय आजी, आजी होईल माझी. सिनियर पांतालोने, हं? ही सुंदरी कोण? ती मुलगी आहे माझी. जिच्याशी माझं लग्न ठरलंय ती? हो, तीच ती. पण हा खजूर कोण? खजूर? पप्पा खजूर म्हणाले तर खजूर नाहीये तो भाचा आहे माझा. मी बादचा बिच्चा नाहीये. तू भाचा आहेस? मी बादचा बिच्चा नाहीये. तू भाचा मी बादचा बिच्चा नाहीये. मी क्लरीचे चावणारा खरा खुरा नवरा आहे. अरे धीर धर बाळा, धीर धर. बघ, आपल्या हक्कासाठी आपल्याला लढलं पाहिजे. पण एक लक्षात ठेव, मूळ मतीत केवळ संताप नावाची टोपी परिधान करतात. हो पप्पा. पांतालोने, हं? हा तिचा होणारा खरा नवरा हो. आहे. पण तिचं लग्न तर माझ्याशी ठरलं होतं. नाही, काय झालं की आपल्या मृत्यूचं कळलं ना, त्यामुळे जरा गडबड झाली. पण आता तुम्ही आला आहात ना, शिवाय मी शब्दांचा पक्का माणूस आहे, त्यामुळे तुमचं लग्न क्लरीच्याशीच होईल. ग्रासियास. सिल्वियो बाळा, मला तुझी फार कीव वाटते रे, पण भाच्या तुला दुसरी सुंदर चांगली मुलगी मिळेल. खरा मर्द अशी दुसऱ्याला दिलेली बायको मिळवत नाही. चालेल चालेल, माझी काय हरकत नाही. कोणी तर खरा मर्द. हा, आता सिनियोरा क्लरीचेनी जर मला नकार दिला ना तर हे शक्य आहे. अरे 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 बाळा, धीर धर. अरे मूळ मतीत केवळ उतावळेपणाची टोपी परिधान करतात. गप्प बसव. क्लरीचे आणि माझं लग्न ठरलंय. हो. आमचं लग्न होणार म्हणजे होणारच. तुम्ही पांतालोने काय रे भारीच्या? चूक करीत आहात. तुम्ही घोडचूक करीत आहात. आणि तुम्ही रास्पोनी, जर हरवी असेल क्लरीचे तुम्हाला तर लढावं लागेल तुम्हाला माझ्याशी. पांतालोने, तुम्ही दत्तोरे खानदानाचा अपमान केलात. पण एक लक्षात ठेवा, मूळ मतीत केवळ दत्तोरे नावाच्या खानदानाची अपमान नावाची टोपी परिधान करतात. का बाळा? सिल्वियो, भाच्या सिल्वियो, सिल्वियो. तर प्रिय, काय म्हणणंय तुझं? तू काय खाणारडे केस वडे आहात तुम्ही? सिल्वियो, नादान. असू
पांटालोने, मी इथे व्हेनिस मध्ये आलो त्याचं आणखी एक कारण आहे. हो, आपली रक्कम तयार आहे. माझा मुनिमाला की मी हिशेब करतो आणि मुनिमाला तुमच्याकडे पाठवतो. काय की चोरांनी लुटू नये म्हणून मी बरोबर काही आणलेलं नाहीये. तुम्ही जर लवकर दिले पैसे तर फार बरं होईल. नाही, काय की माझा मुनिमाला मी हिशेब करतो आणि ब्रिगेडाच्या हॉटेलवर पाठवतो. कशाला? मीच माझ्या नोकराला पाठवतो. बर. अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू आहे माझा नोकर. बरं, ठीक आहे, पण मला सिनियर, तुम्हाला खाली यावं लागेल. हा, चला, मला खाली जावं लागेल. ब्रिगेडा, नव्या जावई बापूंची चांगली बर्दास्त ठेवा. मदाम, एक शंका आहे. ऐकते नव्हते. ऐकू दे. 17 मार्च पासून तालमी सुरू केल्या, अजून प्लॉट नीट समजला नाही हो. सांगते. सांगू? आधी शांत हो बरं. सांगू? झालं काय? माझा भाऊ फेद्रिगो मेलेला. माझा प्रियकर फ्लोरिंदो अरेतुसीनेच त्याला मारलंय. झालं काय? फ्लोरिंदो माझ्या प्रेमात पडला. हे माझ्या भावाला काही पसंत पडलं नाही, म्हणून त्याने फ्लोरिंदोला तलवार युद्धाचं आव्हान केलं. फ्लोरिंदो आणि फेद्रिगो यांच्यात तलवार युद्ध झालं. फ्लोरिंदो जिंकला नेहमीप्रमाणे. फेद्रिगो मेला नेहमीप्रमाणे. गोष्ट पुढे चालू द्या. फ्लोरिंदो तिथून पळून गेला. आता मी ते व्हेनिस मध्ये आले फेद्रिगो बनून. आता पांटालोनेकडून पैसे घेणार, तुरीनला परत जाणार आणि फ्लोरिंदोला खुनाच्या खटल्यातून सोडवणार. कळलं? आता हे गुपित गुपित ठेवा आणि मला मदत करा. तुमच्या मदतीची चांगली भरपाई होईल. तुम्ही काही काळजी करू नका. हे गुपित गुपितच राहील. चला, आता आपण तुमच्या हॉटेलवर जाऊया. चला. काय की माझा नोकर बिचारा रस्त्यावर थांबलाय हो. कुठून पकडून आणले हे ध्यान? भेटला रस्त्यात, म्हणाला काम हवंय. तिला काम. प्रामाणिक वाटला, कुणी त्याला विकत घेऊ शकत नाही. चला. बोंजूर्नो, तुम्ही मला ओळखताच. मी गोंडस निरागस सखी मेराल्डीना. मी इथे आली आहे कारण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे. तर मी आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. नीट उत्तर द्या हा. माझा पहिला प्रश्न, हे नाटक कुठे घडतं? स्वीडन, स्वित्झर्लंड की इटली? इटली. अगदी बरोबर. आता माझा दुसरा प्रश्न, सिनियोरा क्लरिचेचं लग्न आधी कोणाशी ठरलेलं असतं? फिल, फ्रेड की फेद्रिगो? फेद्रिगो. अगदी बरोबर. आता माझा तिसरा प्रश्न, कुठल्याही एखाद्या इटालियन खाद्यपदार्थाचं नाव सांगा. अगदी बरोबर. चौथा प्रश्न, सिनियोर फेद्रिगो रास्पुनीला तुरीन मध्ये काय झालेलं असतं? अगदी बरोबर. आता माझा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, या नाटकातील सर्वात अधिक देखणी आणि भुरळ घालणारी स्त्री व्यक्तिरेखा कोणती? एक मिनिट हा. माझं नाव कसं उच्चारायचं ते सांगते. एस सायलेंट मे रा डी ना. ग्रासियास. ही ज्यांनी उत्तरं दिली त्यांच्यासाठी. हट. किती वेळ वाट पाहिजे? सकाळपासून पोटात कावळे काव 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 करतायत. हा माझा नवीन मालक आहे ना, ह्याच्याकडे कधीच काही खायला नसतं. माझ्या आधीचे मालक कसे होते? कुठल्याही हॉटेलात गेलं की आधी खाणं पिणं मग काम करायचे. हा आल्या आल्याच मला इथं उभं करून गेला निघून कामाला. जाऊ द्या, आपण वाट बघत बसूया. थोडंच राहिलं. जेवणाची वेळ आहे. काय झालं? काय झालं? काय झालं? लागलं का तुम्हाला? तू पण रे, लागलं का तुम्हाला? मी काही मदत करू का? ही पेटीच्या हॉटेलमध्ये ठेवशील काय? लगेच नेऊन ठेवतो. वा, काय हलकी आहे पेटी. मी बघत होतो प्रामाणिक कष्टाळू हमाल. हो,
तू पेटी शेवटपर्यंत कुठे पोहोचवली? इथपर्यंत तर आणली ना. हे घे 2 पेनी. अजून द्या. अजून 2 पेनी. अजून द्या. हे इकडे बघ. खाली वाग खाली. चल काय दोन. पेटी आत नेऊन ठेवली. मस्त. जागा कशी आहे? एकदम बेस्ट. मऊ 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 गाद्या, पांढऱ्या शुभ्र चादरी, संडासात पाणी. आणखीन काय पाहिजे? मी येता येता मॅनेजरला पण सांगून आलो, एक खूप मोठी आसामी आली आहे, चांगली बरदास्त ठेवा. छान. तू काय करतोस? मी आपला गडी माणूस आहे. इथलाच आहेस? व्हेनिसचा? नाही नाही, प्रॉपर नाही, पण नसून असल्यासारखाच. नसून असल्यासारखा म्हणजे जवळच माझं गाव आहे बर्ग्यामो, पण बराच वेळ मी इथंच असतो. मी बर्ग्यामोचा त्रुफालिनो बाटलीची. तुझा मालक कोण? नाही, मला मालक नाही. म्हणजे तू बेकार आहेस? बघा बघा, इकडे तिकडे चोहीकडे दिसतोय का मालक कुणीकडे? नाही ना, मग मी बेकारच आहे. माझ्याकडे काम करशील? तुमच्याकडे? चालेल चालेल. काय पगार देणार? किती पाहिजे? माझा आधीचा मालक मला खाऊन पिऊन एक दुकान द्यायचा. चालेल. नाही चालणार, तो आधीचा द्यायचा, आता थोडे जास्त द्यावे लागतील. किती? निदान 1.5 दुकान तरी. ठरलं. आजपासून मी तुझा मालक. जा पोस्टात जा आणि माझ्यासाठी काही टपाल आहे का बघ. लगेच जातो. ए, तुला माझं नाव माहितीये? नाही. मग कसं आणणार पत्र? जा पोस्टात जा आणि विचार, सिनियर फ्लोरिंदो आरेतुसी यांच्यासाठी काही टपाल आहे काय? तोपर्यंत तुम्ही जेवणाची सोय करा. 1.5 दुकान म्हणजे मजा आहे की. खरं सांगू का, तो माझा आधीचा मालक काही मला इतके पैसे द्यायचा नाही. तो बिनदाढी मिशीचा मालक आहे ना, जरा कंजूसच आहे. जाऊ द्या, आता कुठं तो माझा मालक आहे. आता माझा मालक हा सिनियर फ्लोरिंदो आरेतुसी साठी काही टपाल आहे. हो. तरी निघालास? हो. नाही, काय झालं ते, हा मला भूक लागली म्हणून आपली थोडी हवा खात होतो. माशीच हवा खात खात थोडा पुढे जा आणि ब्रिगेलाच्या हॉटेलवर माझी पेटी नेऊन ठेव. कुठं आहे हॉटेल? हे काय आहे? दुकान. हा हा हा. हे सिग्नल. हे चढ आहे. हो, मला हे हे असं काही कळत नाही. नेमकं कुठून कसं जायचं सांगा. हा 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 रस्ता. हा रस्ता. हा सरळ रस्त्यात. हा रस्ता. हा. रस्त्यात एक चौक. चौक. दुसरा चौक. दुसरा चौक. दुसऱ्या चौकात राईट. राईट राईट राईट. हा सरळ सरळ. परत एकदा राईट. परत एकदा. आणि मग सबवे मध्ये जायचं. सबवेनी जायचं, मग फुट ओव्हरब्रिजनी जायचं वरती, मग लेफ्टला वळायचं आणि मग नेमकं हॉटेल कोणचं आहे? हेच ते. हेच ते. हेच ते. हेच ते. हेच ते. दुसरं नाहीये का? पण मला हेच तर हेच पडला. माझा आधीचा मालक सुद्धा याच हॉटेलात आहे. त्रुफाल्दिनो, हो. एक काम कर, पोस्टात जा आणि माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी काही टपाल आहे का बघून. लगेच जातो. त्रुफाल्दिनो, इकडे. इकडे ये. आता काय? माझ्या बहिणीचं नाव माहितीये? नाही माहिती. मग कशी आणणार पत्र? पोस्टात जा आणि विचार, सिनियर फेद्रिगो रास्पोनी किंवा सिनियोरा बियात्रिचे रास्पोनी यांच्यासाठी काही टपाल आहे का. लग्न नाही केलं तुमच्या बहिणीला? त्रुफाल्दिनो, गेला मुली दाखवताय ना. चला. बघितली. पगार भारी, काम करून मेळघाल करीन मी साखरी. काम बघायला जग होईल गोळा, काम बघायला जग होईल गोळा. नोकर मी सातपुडा, नोकर मी सातपुडा, आज तो फेद्रिगो रास्पोनियाचा नोकर. बोला. जा तुझ्या मालकाला सांग मी बोलवलाय म्हणून. कुणाला सांगू? तुझ्या मालकाला. कोणत्या? आतमधल्या. आत कोण आहे? तुझा मालक.
मग काय सांगू? मी बोलवलंय म्हणावं. कुठं? इथे. कधी? आता. कशाला? काम आहे माझं. कुणाकडं? तुझ्या मालकाकडे. कोणत्या? आतमधल्या. आत कोण आहे? तुझा मालक. मग काय करू? इथे बोलून आण त्याला. इथं कशाला? काम आहे माझं. कुणाकडं? तुझ्या मालकाकडे. अरे कोणत्या? आतमधल्या. आत कोण आहे? तुझा मालक. कोणता? अरे आतमध्ये मालक आहे त्याला बोलून आण रे इकडे. कुठं बोलू? इथे बोलून आण त्याला. कशाला? अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. कुणाच्या आयुष्याचा? माझ्या आयुष्याचा. मग मी काय करू? अरे तर तो साथ का पाडू तुझं दात. कुणाचे दात? तुझे. बापरे, काय विचित्र माणूस आहे. कुठल्या मालकाला सांगायचं हेच नाही सांगितलं. जो आधी भेटेल त्यालाच सांगूया. बोलाव बोलाव तुझ्या मालकाला. फेदरिको रास्पुनी एकदा मरता मरता वाचलास. आता जिवंत नाही राहणार. जिवंत राहायचं असेल तर कलेच्यावरचा आपला हक्क सोडून दे. तिच्यावर हक्क आहे फक्त माझा माझा माझा. त्यांनाच तुम्हाला भेटायचंय. मला मी ओळखत सुद्धा नाही. ते तुमचं तुम्ही बघा. मी चाललो पोस्टाला. सिनियर, आपण माझी चौकशी करत होतात काय? छे छे, मी आपणास ओळखत सुद्धा नाही. माझा नोकर मला म्हणाला की तुम्ही मला मारायला आलाय. तो आता गेला तो तुमचा नोकर का? नाही, मी त्याचा मालक. तेच पण काय योगायोग आहे पहा. मी सकाळी ज्याला भेटलो ना तो अगदी डिक्टो तुमच्या नोकरासारखा दिसतो. किंवा मग त्याचा मालक कोणीतरी वेगळा असावा. नाही नाही, मीच त्याचा मालक. हो काय? मग माफ करा, काहीतरी चूक झाली असं. हो जाऊ द्या, चुका होतातच. हो हो, चुका होतातच. आमचे वडील म्हणतात चुकांमुळे माणसांचं हे होतं, चुकांमुळे माणसांचं ते होतं. फार मोठे विद्वान आहेत ते, लॅटिन भाषेत बोलतात. तुमचे वडील नाहीत विद्वान? नाही, वाटलंच मला. मी या शहरात नवीन दिसता. हो, मी तुरीनहून आलोय. काय योगायोग आहे पहा. आज सारखे योगायोग घडतायत. मी ज्याला मारायचं म्हणतो ना तो देखील तुरींचाच आहे. कोण? त्याचं नाव आहे फेदरिको रास्पुनी. मी ओळखतो त्याला. काय सांगता काय? हो. काय झालं? उठा इकडे. फेदरिको रास्पुनी, माझी बायको पळू पाहतोय. हो, फेदरिको रास्पुनी तुमचीच काय, कुणाचीच बायको पळू शकत नाही. का हो? का का का? इकडे या. कारण तो मेलाय. सगळेजण असंच म्हणतात, सगळेजण असंच समजतात की तो मेलेला आहे. पण आज सकाळी असा चालत 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 आलेला मी पाहिला हो त्याला या डोळ्यांनी. हे शक्य नाही. नाही नाही, तो जिवंत आहे. हे शक्य नाही. अहो मी सांगतोय तो जिवंत आहे. तरी हे शक्य नाही. अहो मी सांगतोय तो जिवंत आहे म्हणून तरी हे शक्य नाही. तुमचे डोळे मोठे का माझे डोळे मोठे? हो तुमचे मोठे. तुमचे नाक मोठं का माझं नाक मोठं? हो तुमचं मोठं. तुमची कानाची भोक मोठी का माझ्या कानाची भोक मोठी? हो तुमची मोठी. तुमचा राग मोठा का माझा राग मोठा? मग याच मोठ्या मोठ्या रागाने, याच मोठ्या मोठ्या डोळ्यांनी मी त्याला पाहिलंय. याच मोठ्या मोठ्या नाकाने मी त्याला हुंगलंय. याच मोठ्या मोठ्या कानांच्या भोकाने मी त्याला ऐकलंय. सिनियर, तुमच्या या बातमीने मला धक्का बसला. अहो धक्का तुम्हाला कसला, धक्का मला बसला. तुम्हाला जर हा घाणेरडा विकृत किळसवाणा इसम भेटला ना तर त्याला सांगा क्लारीचेवरचा आपला हक्क सोडून दे. तिच्यावर हक्क आहे फक्त सिल्विओ व्हिन्सेंट लोंबार्डीचा. आता हा कोण? मीच तो. येतो मी. हे कसं शक्य आहे? मी मारलंय त्याला. माझी तलवार अशी काळजाच्या आरपार घुसली होती. मी तसाच पळून आलो. मी त्याला बघायला हवं होतं. पण तो जर जिवंत असेल तर मी निर्दोष आहे. मी परत तुरीला जाऊ शकतो आणि माझ्या प्रियेला पियात्रिचेला भेटू शकतो. पियात्रिचे, मी आलो. हा इथंच आहे. फाल दिलो. हो, पोस्टात जाऊन आलास? आलो. माझ्यासाठी काही पत्र होती? बापरे, गोंधळ झाला. दोन्ही मालकांची पत्र एकत्र झाली. कोणतं कोणाचं आहे? इथं वाचता कोणाला येतंय? त्याचं काय झालं सिनियर? मी आपला रस्त्यानं पोस्टात चाललो होतो. चौकात माझा एक मित्र भेटला. तो मला म्हणाला कुठे चाललास? मी म्हणालो पोस्टात चाललो. तो म्हणाला माझ्या मालकाची काही पत्र असतील तर घेऊन येशील का? मी म्हणालो घेऊन येतो. म्हणून दोघांची पत्र घेतली आणि ती एकत्र झाली. आता कळत नाहीये कोणतं कोणाचं आहे. हो बघू.
मी फक्त माझ्या मित्राचा भला केलं. अरे हे तर बियात्रीचे रासपोनीसाठी आहे. त्रुफाल्दिनो, ओ तुझा मित्र कोण? त्याचा मालक कोण? माझा मित्र हा. हा तो एक नोकर आहे. पास्कल तर नाव आहे त्याचं. आणि त्याचा मालक? माहित नाही. हे पत्र आणताना त्याने त्याचं नाव सांगितलं असेल ना? सांगितलं होतं. मग आठवत नाही. काय? कागदावर लिहून दिलं होतं. तो कागद कुठे आहे? पोस्टात राहिला. पास्कल कुठे राहतो? माहित नाही. मग हे पत्र तू त्याला कसं देणार? वाह वाह काय प्रश्न आहे. हे पत्र मी त्याला कसं देणार? कसं? हा आम्ही चौकात भेटणार आहेत. गुड वाढतच चाललंय. काय सुचतंय मला. खरं तर मी राजकारणातच जायला पाहिजे. पत्र देताय ना? नाही, हे पत्र मी उघडं करून वाचणार आहे. कोणाला? हे पत्र मी उघडून वाचणार आहे. अहो असं दुसऱ्याचं पत्र वाचू नये. मी सांगतो वाचू नये. हे वाचू दे पाप ना. आहे. हे प्लीज वाचू दे ना. पाप आहे. एकदा वाचू दे ना. वाचा नाही नाही. ना. अरे बापरे, बियात्रीचे राजकोणी व्हेनिस मध्येच आहे. त्रुफाल्दिनो, ओ जा पास्कलला शोध. त्याचा मालक कोण आहे ते शोध. आणि तो मालक आहे की मालकी नाही हे पण शोध. हे जर तू केलंस तर तुला चांगली बक्षिशी मिळेल. पत्र देताय ना? सांभाळून, फार महत्वाचं आहे. आणि आता हे पत्र असं उघडं कसं काय देऊ? जा, काही सबब सांग. जेवणाचं काय झालं? आधी काम महत्वाचं. ठीक आहे. तर बियात्रीचे रासपोनी व्हेनिस मध्ये आहे. आणि फेद्रिको रासपोनी पण व्हेनिस मध्येच आहे. हे दोघं जर एकमेकांना भेटले तर, अरे बापरे, यांना शोधायला हवं. हा काही सांगतो हा. असं उघडं पत्र कुठं द्यायचं असतं का? काय म्हणेल तो चिकणा मालक? नाही काहीतरी करून बंद केलं पाहिजे. नाही बंद होते. काहीतरी केलं पाहिजे. बंद पत्र व्हायलाच पाहिजे. नाही होऊन कसं चालेल? बापरे फारच अवघड आहे पत्र बंद करणं. हे पत्र साधं पत्र बंद करता येत नाही. पत्र पत्र कसं बंद करणार? पत्र हा पत्र असं नाही. अरे हो पावाने कसं पत्र बंद करतात हे मला येत आहे. असा पाव काढायचा, असा तोडायचा, तोंडात टाकायचा, चावायचा. काय मस्त आहे पाव. गिळला की काय? नाही नाही परत पाव घ्यायचा, परत तोंडात टाकायचा, जावायला 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 परत गिळला. बापरे आता चुकायचं नाही. तोडायचा, चावायचं चावायचं. या पोटाचं ना त्याचं एक स्वतंत्र लॉजिक असतं. आता चुकायचं नाही. असा पाव घ्यायचा, टाकला, चावला, काढला, ठेवला, चिकटलं. चला त्रुफाल्दिनो, ओ पोस्टर जाऊन आलास? आलो. माझ्यासाठी काय पत्र होती? नव्हती, तुमच्या बहिणीसाठी होती. हा पाव घ्यायला कसा लागला? माझे पत्र फोडून वाचतोस? थांब गुलाब. कोण आहे तिकडं? कोणीच नाही तिकडं. या गे किल्ल्या आणि माझ्या पेटीतून सामान काढून ठेव माझं. ठीक आहे काढून ठेवतो. किल्ल्या फार महत्वाच्या असतात, सांभाळून ठेवायला लागतात. इकडे काय तुझा मालक कुठं आहे? इथं नाहीये. कुठे गेलेत मग? माहित नाही. जेवायला येणार आहे का? यायला पाहिजे हो. यायला पाहिजे ना. हे घे 100 दुकाट. तुझ्या मालकाला दे आणि मी दिलेत म्हणून सांग. ठीक आहे. काय विचित्र माणूस आहे. कुठल्या मालकाला द्यायचे हेच काही सांगितलं. जाऊ द्या. त्रुफाल्दिनो, ओ पास्कल सापडला का?
नाही, पण एक ना मी नावाचा माणूस भेटला, त्यानं मला 100 दुकाट दिले. 100 दुकाट? हो. कशासाठी? आधी मला सांगा, तुमचं कोणाकडून काही येणं होतं का? हो, मी माझ्या एका मित्राला हात उसने मागितले होते. हो का? तो आजच देणार होता. मग ही रक्कम तुमचीच म्हणून समजा. छान, मी जातो पास्कलला शोधायला. ठीक आहे. बरं झालं ज्याची रक्कम त्याला मिळाली. क्लारीचे 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 अगं, तुझं लग्न आता फेदरिको रास्पोनीशी ठरलंय, ते होणार म्हणजे होणार. आणि प्रियतम सिल्वियो. प्रियतम सिल्वियो? अगं विसर त्याला. सिनियर, फेड्रिगो रास्पोनी आपल्याला भेटू इच्छितो. वाह. नाही नाही. इथेही काही वाईट नाही ते. हा, बोलाव त्यांना. सी सिनियर. बघ, आता रडणं थांबव. माझं हृदय तुटायचं थांबत नाही, मग माझं रडणं तरी कसं थांबणार? तुमचे 100 दुकाट तुम्हाला मिळाले असतीलच. आपण दिले? म्हणजे काय? तुमच्या त्या प्रामाणिक आणि विश्वासू नोकराला दिले ना मी. पण तुम्हाला मिळाल. मी काहीतरी चुकामुक झाली, उतावीळ होऊ नका, तो देईलच मला. हा? कोकराला काय झालंय? रडतय वाटतं. फार पूर्वीपासून का? आपल्या मृत्यूच्या बातमीचं पत्र मिळालं, मात्र अश्रूंना खंड नाही हो, सारखे वाहत आहेत. मी किती वेळा तिला सांगितलं, अगं पुन्हा जिवंत झालेत ते. अगं पुन्हा जिवंत झालेत. मी सांभाळतो हा, बरोबर. तुम्ही सांभाळा तिला. ती हसते पण. मी सांभाळतो बरोबर. हा, असू दे सांभाळा तुम्ही तिला. तुम्ही सांभाळा. प्रिये, बघू नका, बोलू नका, हात लावू नका. आपल्यातलं साम्य तुला कळलं तर तुला इतकं वाईट वाटणार नाही. जा तिकडे. मी तुला खुश करू शकतो, फक्त सिल्वियोच मला खुश करू शकतो. बरोबर आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त आणि फक्त सिल्वियो जवळ आहेत, माझ्या जवळ नाहीये. पण क्लरीचे, तुला एक गंमत सांगू? तुला मी नकोय आणि मला तू नकोय. तू हृदय कोणाला तरी दिलंय, तसंच मीही दिलंय. आता मला तुम्ही थोडे थोडे आवडायला लागलात, पण हे खरंय की यामागेही काहीतरी डाव आहे? कुठलाच डाव नाही मदाम, पण एक गुपित गुपित ठेवण्याचं वचन मला दिलं, तर मी एक गुपित सांगेन म्हणतो. दिलं बघा, कुणालाच नाही सांगणार. मी फेड्रिगो रास्पोनी नाही, मी त्याची बहीण बियात्रिचे. सिनियोरा? हो, सिनियोरा. पण मग तुमचा भाऊ फेड्रिगो रास्पोनी वारला बिचारा. पोर फावोर. बरं, मी तुला हे का सांगितलं? का? त्याची कारण ती. जर मी तुला सांगितलं नसतं तर 1. तू आत्महत्या केली असती. बरोबर. 2. सिल्वियोनं मला जिवंत ठेवलं नसतं. नक्की. आणि 3. नाटक पुढे गेलं नसतं. अगदी बरोबर. आता तुला खरं काय ते कळलंय. आता मला सांग, मी तुला आवडू लागले की नाही? हो, आजपासून आपण जीवाभावाच्या मैत्रिणी. आता माझी पूर्ण खात्री पटली. जमलंय वाटतं. अरे वा 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 वा. चला आता लवकरच तुमचं लग्न उरकून टाकूया. प्रियतम फेड्रिगो. इतक्या लवकर कशाला? पांतालोने, आपल्याला काही महत्वाचे हिशोब पूर्ण करायचे. हो, हिशोब करून टाकू ना. आज हिशेब आणि उद्या लग्न. पण मग सिल्वियोचं काय? सिल्वियोचं काय? सिल्वियोला विसरून जायचं. आता प्रियतम फेड्रिगो. चला चला तुमच्या लग्नाची तयारी करूया. प्रियतम फेड्रिगो. जास्त बरं होतं जेव्हा तू होतीस पुरुष. आता सिल्वियो होईल नाखुश. त्याला वाटेल मी केलाय विश्वासघात. नाही नाही क्लरीचे, खरं काय ते सांगून टाक. पण तू मला वचन दिलेस क्लरीचे. मग आता मी काय करू बियात्रीचे? आगीचा दर्या तरुण जायचं असतं.
कोण समजून घेणार हरून प्रेमासार तिला जिंकून घ्यायचं असतं हरून प्रेमासार त्याला जिंकून घ्यायचं असतं प्रेम म्हणजे सोसून भोगून हसत राहायचं असतं बघ 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 नाही शिकला शाळा म्हणून तुझ्या मेंदूला लागलाय टाळा. अरे मला किती वेळा सांगितलं मूळ मध्येच केवळ संताप नावाची टोपी परिधान करते माहितीये लहानपणापासून ऐकत आलोय तेच ते किती ऐकवता. अरे पण मी काय म्हणतो मग का बसा तुम्ही. अरे पण ऐकून तर घे. बोला. आपल्याकडे जिवेसारखं धार शस्त्र असताना ही तुझी तलवार पाजाळू नको. तुझा हे सगळं व्यवस्थित करून घेतो मी. बघाल ना. अरे जा म्हटलं ना. फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय पोरानं. अरे वा वा काय मुलं बाळ मजेत ना. सिल्विओ कसा आहे मजेत असेल. छान पंतालोने आज छडा लावून टाकलाच पाहिजे बघ. हो छडा लावूनच टाकूया. मी दिलेलं वचन मोडू शकत नाही. तेच म्हणतोय मी. हो फेद्रिको रास्पोनीला दिलेलं काय वचन. आणि माझ्या वचनाचं काय. अरे तू मित्रच आहेस माझा. शिवाय आता क्लरीचीही तयार झाली आहे लग्नाला. तेव्हा आता लग्न. हे बघ विवाहाच्या बाबतीत तुला सांगतो कॉन्सेन्सस एट नॉन कॉन्क्लुडेड फॅसेट विरम. अरे मला कळणाऱ्या भाषेत बोल रे. अरे स्त्रीचा वृथावही देऊ नये. हा स्त्री संपली का. सुभाषित संपली. जेव्हा तुझी माझी संपली तेव्हा सुभाषित संपली. सगळी संपली ना. सगळी हे बघ आता मी बोलू. वेळा ते. अरे आता आपणच बोलत होतो ना. अरे आता मी एकटा तुझ्याशी बोलू का. बोल हा काय आहे तुझी जी बुद्धी आहे ना तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्याचा नाही पण त्याचा काही उपयोग आहे का. अरे मुलगा तयार झालाय लग्नाला. मुलगी तयार झाली आहे लग्नाला. तेव्हा आता लग्न. आणि माझ्या नुकसानीचा अपमानाचा मोबदला काय. बघ लग्न करण्यापूर्वी पहिला करा झालेला असेल. दुसरा करा करणाऱ्यांना पहिल्या कराची माहिती दिल्याचं पहिला करा मोठे केल्याशिवाय दुसरा करा म्हणून करायची मान्यता मिळत नाही.